नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 9:30 वाजलेत. न्याहारी वगैरे झाली आणि त्याच्यानंतर आता ऑफिसची कामं चालू करायचीच होती. तेवढ्यात काकीने आवाज दिला. आज ॲक्च्युली आपलं जे मोठं घर आहे ते वरती आहे, म्हणजे मेन घर जिकडे गणपती बाप्पा वगैरे विराजमान होतात. तर त्या घराचं बांधकाम सुरू आहे आणि भिंती वगैरे झाल्यात प्रॉपर. आता वरचा जो आडा घालायचा आहे तर त्या आड्याचा आज मुहूर्त आहे. म्हणजे जेव्हा घर बांधतात तेव्हा आपण मुहूर्त ठेवला जातो आणि मुहूर्ताचा दगड बोलतात त्या, तो ठेवला जातो. आणि त्याच्यानंतर जेव्हा वरचं आडं घालतात त्या आड्याचा पण मुहूर्त असतो. तर वरचं घर पण तुम्हाला दाखवतो. बरेच जण म्हणतात ते घर दाखवलं नाही अजून, तर ते दाखवतो तुम्हाला. 3 कुटुंब राहतात, तर तिघांची घरं आहेत ती एकत्र. आपण इकडे पहिलंच खाली घर बांधलं, त्यामुळे वरती आपलं काही घर नाही, खाली सेपरेट आहे. झाली का तयारी? हे घ्या गणपती आंब्याचं पान आणि तिथलं ते भाऊ कुठे गेले कोण बाबा. आता याच्यात बुडवाच अशी 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 4 बोटं बुडवायची दोन्ही वाताची. हा आणि हे बघा अशी अशी लावीत घ्या. पूर्ण याला का तिकडनं इकडे घेऊ काय? नाही एवढे अशी इथून एवढ्याच लावा अशी दुशीचा. हा दोन लावा. लावू दे, हा लावू दे, लावा. लावा. खोबरं काढायचं सांगा मग नारळ आणलं तर मारू तिला त्याचा. आणला हो ना. होय आणलेलं आहे ना. चला, मोठ्या घरामध्ये आडा ठेवण्याचा जो मुहूर्त होता तो आडा ठेवला आहे. आता ॲक्च्युली ते कामगार येतील आणि तो आडा वगैरे घालतील. कसं असतं गावाला, एकदा फाग पडला होळीचा, म्हणजे पहिली होळी लागली की शक्यतो मग नवीन बांधकाम किंवा असे मुहूर्त वगैरे आपण ठेवू शकत नाही. त्यामुळं मग लग्न पण नसतात त्या कालावधीमध्ये. त्यामुळं मग असे मुहूर्त वगैरे असतात त्याच्या अगोदर करतात. आता 21-22 तारखेकडे फाग पडेल, तर मग याच्या अगोदर मुहूर्त ठेवला आहे. आता बहुतेक ते 3-4 दिवसात येणार आहेत आणि तो आळा वगैरे करतीलच. आणि आता आहे ना, आपल्याला थोडेसे डांबे काढायचे आहेत. तर खालच्या बाजूचे कसे बऱ्यापैकी ना तयार झालेत, तर जरा मामाकडे वगैरे पण द्यायचे आहेत आणि गावात जरा अजून थोड्याफार लोकांना द्यायचे आहेत. तर हे जे दिसत आहेत तयार झालेले ते काढून घेऊया आणि गावात जाऊया. जरा मामाकडे पण गेलो आहे ना, आलो आहे तर मामाकडे पण जाऊ. फुलं भरपूर पडतात, ताजी फुलं एकदम. हे बघा, अशी फुलं जमून पण भाजी रोजच्या रोज होऊ शकते. कितीतरी फुलं पडले ते. हां, ही बघ किती पडले ते. हां आहे ना, कोलिम टाकून तर अजून भारी होते. आता जमवले तरी आता एवढी फुलं जमतील. आणि ॲक्च्युली डाळीमध्ये जरी टाकली ना तरी पण मस्त लागतात ना. संध्याकाळी बघूया, जमवलं तर जमवेन. बघा निघताय फुलं, भरपूर आहेत. ताजी फुलं पडलेली बघा. सकाळी उचलली ना तर चांगली असं. हां, चला, ही इकडे गरकी बनवलेली आहे, दिसते का. गरकीने आता डांबे पाडूया. चला, पटापट तोडून घ्यावे. हे गरकीला कसं असं अटकवलंत ना, दाखवतो तुम्हाला. हे बघा, असं इथं पुढे अडकलं की त्याला असं फिरवलंत ना असं की तुटतात लगेच. हा बघा पडला. कारण डांबे टोकाला एकदम हे असतात, कडक असतात, ते तुटतं लगेच ते. हे बघा, असं पकडायचं आणि असं फिरवायचं. हां, पडलंच नाही. असं पकडायचं, असं पकडायचं. हे बघा, असे पडतात मग. तर असे पटापट सगळे जेवढे आहेत ना तयार झाले ते बऱ्यापैकी काढून घेऊ. आज सगळ्यांना जरा वाटून येऊ. डांबे विकायला चला. हे बघा, एवढे आहेत. इकडे 50 काढलेले आहेत. असं देणी आईची असतात ना, गावाला कसं प्रत्येकाला सांभाळायला लागतं. असे तर येऊन बरेच जण नेतात, पण कसं काय माणसांच्या घरी पण पोचले पाहिजेत आवर्जून.
अजून आहेत म्हणजे महिनाभर चालतील, होळीपर्यंत चालतील ना हे. हां होळीपर्यंत मिळतील डांबे खायला. हां परत परत येत जातील असं सगळं आहे. चला डांबे काढून झालेत, तर आता ह्याचं आई वाटप करेल, कोणाकोणाला द्यायचं तर देईल. घराजवळ म्हणून असं एखादं झाड असलं ना, मग ते कशाचं पण असं आंब्याचं, काजूचं, असं भाजीचं, ते कसं प्रत्येकाच्या वाटणीला थोडं थोडं येतं. आता मी परत मुंबईला जाईन ना, तेव्हा परत शेंगा घेऊन जाईन. अशा आहेत ना मस्त जाड जाड शेंगा होतात. त्याच्यातल्या एकदम जाड पकडल्यात ना, ही बघा, ही जून पकडू शकतो मी, ही जून झाले. अशा 2-4 जून आहेत, हे बघा, ह्या जून शेंगा आहेत. आणि बाकीच्या ह्या ज्या आहेत ना जाड्या जाड्या, ही पण एक जून आहे. बाकी ह्या सगळ्या जरी तुम्हाला जाड्या वाटल्या असल्या ना, ह्या सगळ्या कोवळ्या शेंगा आहेत. हे बघा, त्या मोठ्या मोठ्या शेंगा होतात. काय काय मार्केटमध्ये असले शेंगा घेऊन येतात. ह्या पण मोठी आहे, ही कोवळी शेंग. तर अशा शेंगा चव एवढी लागत नाही, पण ह्या ज्या तयार शेंगा आहेत ना, ह्या अशा ह्या शेंगा तयार आहेत. ह्या शेंगांची चव चांगली लागते. डाळीमध्ये किंवा भाजी वगैरे बनवायची असेल ना, तर थोड्याशा अशा मीडियम साईजच्या शेंगा हव्यात. एकदम जाड कधी शेंगा आणायची नाही. बघा, ही अशी जुनसर शेंग आहे, तर अशा शेंगा नाही आणायच्या. थोड्या कडक कडक लागतात, चव लागते. डाळीमध्ये ते वगैरे वापरू शकता तुम्ही, नाही असं नाही, फक्त त्या भाजी नाही बनवू शकत त्याची. काय ते डाळीत तरी काय ती बी मोठी ना रे तिची, ती पण जाऊ दे. चव जाते ना, चव मस्त होते, फक्त खाऊ शकत नाही जून टाकली की. ते जाडी ना. ह्या बघा, एवढ्याच जून शेंगा आहेत, 7-8 जून शेंगा आहेत. या काय वापरू शकत नाही. जरा मामाकडे जाऊन येतो. मामा म्हणजे गावातच, आई गावातच असल्यामुळं मामाचं घर पलीकडेच आहे. आणि आलो आहे तरी पण 2-3 दिवस झाले, जाता आलं नाही. तर मग अशी आडं ठेवलेलं आहे, मध्ये आडं येईल. आणि इकडे आहे ते शोभा काकीचं घर. तर तिन्ही घरांची पद्धत वेगवेगळी आहे. ही बाल्कनी, इकडे हा हॉल, त्याच्यानंतर या साईडला हा एक रूम आणि या बाजूला एक रूम, असे 2 हे बेडरूम. त्याच्यानंतर इकडे आतमध्ये आलो की हा म्हणजे किचन एरिया आणि आपण बोलू शकतो जेवणाची पडवी, मोठीच्या मोठी. हे बघा, अशी मोठीच्या मोठी पडवी आहे. या बाजूला इकडे मोरी, इकडे मोरीची जागा आहे. आणि इकडे किचन ना की इथं किचन असेल असं हे हा एक रूम आहे. आणि त्याच्यानंतर बाहेर गेलो, टोटल म्हणजे 3 आहेत. हा एक, त्याच्यानंतर इकडे मध्ये आलो, इकडे आडं ठेवलं आहे सकाळी. तर हे कल्पेशचं म्हणजे मजुकाकीचं, तर ह्याने वेगळी सिस्टम ठेवलं आहे. हा हॉल आहे. हा ॲक्च्युली गणपती बाप्पा इथे बसतात, त्यासाठी ही अरेंजमेंट. हॉल, हा एक रूम आणि त्याच्यानंतर पाठी, इकडे किचन, हा किचनचा एरिया. किचन आणि पाटी यांची मोरी इकडे आहे. तर असं हे मच्छचं घर, ते पलीकडचं घर हे मच्छचं घर. आणि त्याच्यानंतर या बाजूला इकडे दिनेश अर्जुन दत्त्यांचं घर या बाजूला. तर इकडे तिन्ही घरं वेगवेगळ्या पद्धतीने आहे. तर तिसरं घर एक मुंबई टाईपच्या सिस्टममध्ये हॉल आहे. त्याच्यानंतर इकडे हा एक रूम, त्याच्यानंतर इकडे दुसरा रूम, म्हणजे 2 बेडरूम. मुंबई टाईपच्या स्टाईलमधलं घर, एक छोटं पण सुंदर. आणि इकडे ही जी तशी म्हटलं तर 4थी रूम आहे, हा किचन. किचन प्लस इकडे मोरी, हे संडास आणि मोरी कॉमन बांधू शकतात. आणि संडास ज्या आहेत त्यांचे ते पाटी असणार आहेत. तर असं हे आहे मोठं घर. गावाला घरं बांधताना वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे नकाशे असतात, त्या पद्धतीने घरं बांधली जातात. तर तिघांची 3 पद्धतीची घरं आहेत. आणि या बाजूला इकडे मंदिराचं काम चालू आहे. स्लॅब पडेल आता 2-3 दिवसामध्ये. ते सामान आहे सगळं, फाडी वगैरे, फाडी वाळू, हे बघा या बाजूला पण फाडी आहे. हे मोठ्या घराचं सामान आहे, बाकी मंदिराचं सामान पण आहे, सगळं मिक्स आहे ठेवलेलं आहे या बाजूने असं. आणि वाडीचं म्हणत होतो, तर ॲक्च्युली ही आमची पलीकडची वाडी. आणि आईचं माहेर, ही जी भिंत दिसते नाही शांताराम मामाचं घर, तर पलीकडचं मामाची वाडी.
रस्त्याच्या पलीकडे मामाची वाडी, रस्त्याच्या अलीकडे आमची वाडी. तर हा बांध पण मस्त घातला आहे बघा. गावातीलच कारागीर आहेत, त्याने छान असा बांध घातला आहे. दिसायला खूप सुंदर दिसतोय. मामा मामी घरात आहेत काय माहिती नाहीत. दुपारी तर चाललो आहे, बघूया. कुठे गेला असेल तर भेटगाठ होणार नाही. हवा बघा किती सुटले. आता या थंडीतून आहे ना, फेब्रुवारीमध्ये तरी जास्त हवा सुटते. आणि महाशिवरात्रीचा कार्यक्रम पण असतो. मम्मी, महाशिवरात्रीचा कार्यक्रम असतो ना, तेव्हा भरपूर हवा सुटते. वनगेवाडीमध्येच आपलं महादेवांचं मंदिर आहे, तिथे समोर. तिकडे आता कार्यक्रम चालू होईल. मंडप चालू आहे वाटतं. काका आलेत कुठल्यातून. होय, काय करते? ते मामाचं घर. आपण इकडे वरती राहायचो जेव्हा आपल्या घराचं काम चालू होतं तेव्हा. कोण आहे? हा, पाहुणे आलेत, पाहुणे आलेत. चला, मामीच्या इथे बसलेलो होतं. मामा आहे मंदिरामध्ये. महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे ना, तर तिकडे जरा डेकोरेशनचं चाललं आहे. समोर इकडे बघा, शेवग्याच्या शेंगा भरपूर लागल्यात. गावामध्ये बरीचशी झाडं आहेत, शेवग्याच्या शेंगा लागलेत. पण कसं प्रत्येकाला देणं घेणं असतं. गाव काय काका, काय चालू झालं काम? चालू झालं. बरं आहे ना? होय, यंदा यांचं कमी आहे ना. होय होय, जेवायला चाललं. होय, हाईट कमी घेतले कारण हवाले उडतं ना वर भरपूर. हवायचा टायमिंग असतो का? नाचवी तर नाही, खालीच असू दे. काय आहे? मी काल आलो. खोबरं वरच आणलंय. हां, खोबरं हवं आहे तर सांग. ठीक आहे, मंडप वगैरे प्रॉपर आता चालू झाला आहे. इकडे महादेवांचं मंदिर आहे. आणि या मंदिरापासून जो परिसर दिसतो ना, खूप सुंदर आहे. पाठचं शृंगारपूर गाव पूर्ण दिसतं. हवा खूप आहे म्हणून यावेळेस जरा मंडप असा खाली घेत आहेत. खूप हवा सुटते. हा टायमिंगच आहे ना तो फेब्रुवारीतला, तो खूप हवा येते. आणि काय होतं, हा जो समोर बघताय हा प्रचितगड. इथे आपण बऱ्याच वेळा आता मोहीम आपली चालू आहे तिकडे. तर हा जो पट्टा आहे हा सांगली पट्टा, आणि हा समोर सातारा घाटावरून कोकणात येण्यासाठी जो मार्ग होता तो इथून नेरदवाडीतून असे खाली उतरायचे. तर तिकडची जी हवा येते ती शृंगारपूर गाव, ते खाली दिसते का तुम्हाला, ते शृंगारपूर आहे. तिकडे एक कातुडी आहे कोपऱ्यामध्ये, असं खाली खोऱ्यामध्ये. आणि या बाजूला इकडून पुढं आपण गेलो तर पाचांबे आणि नेरदवाडी टोकातलं वाडी, आणि इकडचे कातुडी गाव आहे ते एकदम त्या टोकाचं. तर प्रॉब्लेम काय आहे, ते वरचं जे डोंगरातून जी पण हवा येते ती या डायरेक्ट आपल्या गावामध्ये येते. आता ह्या पट्ट्याची जी घरं आहेत त्या घरांना खूप प्रॉब्लेम होतो. खास करून आहे ना, आगोट पहिल्या पावसामध्ये जे वारं येतं ते खूप खतरनाक असतं. तर आताची हवा ठीक आहे, म्हणजे चालून जाते. पण पहिल्या पावसातली जी हवा असते ती भरपूर खतरनाक असते. आणि तेव्हा मग मध्ये असं पण एकदा झालेलं, हे जेव्हा मंदिर बांधलेलं जस्ट, ह्याच्यामध्ये महादेवांची मूर्ती वगैरे नव्हती, तेव्हा हा जो वरती पत्रा वगैरे होता ना, हे पूर्ण छप्परच्या छप्पर उडून नेलेलं पलीकडे आमच्या वाडीमध्ये. तर एवढा म्हणजे खतरनाक असा वारा असतो. तर जरा जपून करायला लागतं सगळं. पण डायरेक्ट हा जो सह्याद्रीचा जो हवा आहे, सह्याद्रीचा वारा येतो, तो डायरेक्ट निवलीला धडकतो. खास करून या वनगेवाडी आणि इकडची काही मधलेवाडीतील थोडी घरं आहेत, देऊलवाडीतील घरं आहेत, या पट्ट्याची घरं. आमची घरं पलीकडे आहेत. आम्हाला या वाऱ्याचा एवढा काही त्रास होत नाही, पण या वाडीला खास करून जास्त होतो. तर आता वनगेवाडीतील गावातील सगळे चाकरमानी परत येतील महाशिवरात्रीसाठी. आणि महाशिवरात्रीनंतर लगेचच कसं 5-6 दिवसाने पहिला भाग पडतो, होळीला सुरुवात होते, तेव्हा मग परत होळीला पण यायचं असतं. मी मंदिरच बघायला आलो. झालं सगळं मग, बांधून तर झालं आहे. बांधून झाले, आता काय कपडा फिरवला. हां, कपडा फिरवला की झालं. हे बरं केलं, हाईट कमी केली ती. हाईट त्रासच नको. कारण वाऱ्याचा त्रास जास्त. हां आम्हा काय बरं आहे. आलो मी 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. परवा आलो. याला गेले होते ना, इकडे जा, तिकडून जाऊन आलो मालवणमधून. आई आहे अजून तिथंच. कशाला जातो आता, जातो बस आईसला घेऊनच जा. जेवण थोडा आराम करतो. गावामध्ये सध्या
गुरं दिसणं म्हणजे भाग्याचं काम. ते गणपत त्यांची गुरं चारलाय मस्त. जा काय नाही खायला. तरुण आलास ना? काय जातं ना? बैल कुठं आहे? नाही सोडलेत पाड्याला आणि गाईला फक्त फिरून आणले. रस्त्यावर काय हे पडलंय आता. पहिला कोट, दुसरा पडेल तेव्हा पडेल. चला आता घरी जाऊया जेवायला. अजून जेवलो? मामाकडे गेलेलो 2 दिवस, काय जाणं झालं नाही. म्हटलं जाऊन येतो जरा. तर हे घर आपल्याला लगभग मला वाटतं होळीच्या नंतरच होईल. हे शक्यता आहे होळीच्या अगोदर होण्याची या बाजूचं. ओके होय, बसलो जरा, गेलो नव्हतो ना. होय जेवले? नाही बा, काय आता आलो जेवायला. पाहुणे आले. पाहुणे तुम्ही कधी आले हो? काय म्हणतो? टायमिंगवर? मग आम्ही पण वरनं आलेलं. आम्ही खाल्ला आलो. बरं आहेस ना? मग आलास कधी? 8:30च्या गाडीनं. का हो? आम्ही येत होता तर म्हणतो मी पण आल्याचं घर बघायला. हा, मग आणलं आलोय ना बघायला. मग ये म्हटलं पहिल्यांदाच आलोय. मामाकडे गेलेलो होतो. चला मंडळी, दुपारचा 1:30 वाजलाय. घरी आलो, जेवूया जरा. झालं काय 2-3 दिवस झाले गावाला आलो. मामाशी काय भेटगाठ होत नव्हती, त्या कारणाने मामाकडे गेलेलो. तर तिकडे पण महाशिवरात्रीची तयारी सुरू आहे. कदाचित हा व्हिडिओ येईल ना तेव्हा परवा दिवशी महाशिवरात्री, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीच व्हिडिओ येईल. पण ठीक आहे, चालायचं. गावाला कसं व्हिडिओ कधी कधी उशिरा येतात, 1-2 दिवस एडिटिंग असते. एडिटिंग अशी पटकन का होत नाही ना, शूट केलं की टाकलं, त्यामुळं मग उशीर होतो कधी कधी. दुपार झाले, खूप ऊन आहे गावाकडे, दिसतंय का? भयंकर, अंगाला झोंबतं आहे असं ऊन आहे. पण हवा असते म्हणून का वाटत नाही. हवा चांगली आहे घराकडं. तर आज जरा शेवग्याच्या शेंगांचं सगळं डिस्ट्रीब्युशन सुरू होतं. हां, मामाच्या वाडीत गेले, वरती गेले. आता गोदडीमध्ये वगैरे संध्याकाळी कसं डांबे जेव्हा लागतात तेव्हा सगळ्यांच्या घरी 4-4, 5-5 जरी गेले ना तरी मग कसं समाधान असतं. कारण काय होतं, प्रत्येकाच्या घरी डांबे नाही. तर वनगवडे 2 आहेत, मध्यवाडीत 1-2 आहेत, असे मोजके आहेत. पण आपले जे आहेत त्यांच्याकडे जर डांबे नाहीत, त्यांच्याकडे तरी डांबे गेले पाहिजेत. त्या कारणाने डांबे सकाळी काढले, ते मामाकडे पोचवले, बाकी सगळीकडे गेलेत. खाली सुन्या काकीकडे आणि मावशीकडे वगैरे संध्याकाळी जातील, तेव्हा जाईनच. पण आता दुपारची वेळ आहे, जेवू, थोडंसं ऑफिसचं काम आहे, कॉल्स पण येत आहेत. घरी नेटवर्क असण्याचे फायदे. आताच्या जगात आहे ना, गावाला नेटवर्क नाही ते पण कठीणच काम आहे. सगळीकडे ॲक्च्युली नेटवर्क असलं पाहिजे होतं, पण ठीक आहे. खेडोपाड्यात काय होतं आहे, इकडे अजूनपर्यंत तेवढे टॉवर्स वगैरे नाही आहेत, त्यामुळे नेटवर्कचे जाम इश्यू आहेत. म्हणजे आता आम्ही संगमेश्वरवरून जर निघालो ना, तर संगमेश्वरवरून कसबा फणसवण्यापर्यंत बऱ्यापैकी नेटवर्क आहे. त्याच्यानंतर जे नेटवर्क गायब होतं ते BSNLला आहे. ते BSNLचा प्रॉब्लेम असा आहे की लाईट गेली की नेटवर्क जातं, आणि BSNLचं नेटवर्क असं की एवढं स्ट्रॉंग नाही की सगळीकडे येतं. त्याचे पण पॉईंटच आहेत, सगळ्या काही दऱ्याखोऱ्यात ते नेटवर्क येत नाही. आणि मग फणसवण्यापासून साधारण 10-1 किलोमीटर नायरी कापचवाडीपर्यंत नेटवर्क नाही आहे. मग जसं आपण वर चढणीला चढतो आमच्या गावाकडे, मग आमच्या गावी डायरेक्ट नेटवर्क आहे. त्यामुळं मग नशिबवान आहोत की हो नेटवर्क तरी आहे. बरीचशी कामं होतात आत्ताच्या जगामध्ये. वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा कॉल्स असतील, काही इंटरनेटवर काम असेल. माझं यूट्यूब सगळं नेटवरतीच चालतं. त्याच्यानंतर ऑफिसची कामं आहेत ते सगळं माझं इंटरनेटवरतीच आहे. कारण पोर्टल जर ओपनच नाही झाला, shine.com, naukri.com, तर आम्ही सर्च काय करणार, कोणाशी कसं बोलणार, जीमेलवरती कोऑर्डिनेशन कसं करणार, कॉल्सवरती सगळी बोलणं असतं ती कशी करणार. त्यामुळे सगळं इंटरनेट आहे. बऱ्याच वेळा बोलतात ना, तुमच्याकडे जे काय आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा, कारण तुम्हाला जे आत्ता मिळतं आहे ते भरपूर जणांच्या नशिबात पण नाही आहे. काही असो, मग तुमची परिस्थिती असो, तुमच्याकडे जे काही पैसा पाणी आहे, किंवा तुम्हाला जे काही आयुष्यात स्वप्न बिप्न आहेत ती कदाचित जेवढी पूर्ण केलेत ती बरेच जणांची अजून स्वप्नच आहेत. त्यामुळं जे काय तुमच्याकडे आहे ना त्याच्यात खुश राहा, देवावर विश्वास ठेवा. मेहनत करायची आहे, देवावर फक्त विश्वास ठेवून फायदा नाही. मेहनत करा आणि देवावर विश्वास, श्रद्धा ठेवा.
मेहनतीला शेवटी फळ देण्याचं काम हा देवच करतो. किती पण म्हणा, त्यालाच नशीब नाव बोलतात. बरेच जण त्याला नशीब बोलतात. ते नशीब खूप महत्त्वाचं आहे. एखादी गोष्ट करताय, मेहनत करताय पण नशीबच नसेल तर ते वायफळ. त्यामुळं नशिबाचा सगळा खेळ असतो, पण मेहनत केलीच नाही तर नशीब पण साथ देणार नाही. त्यामुळे मेहनत करणं खूप गरजेचं आहे. असो, चला मंडळी, आपली मेहनत चालू आहे. आता मेहनत पुढे कंटिन्यू करू. आता जेवूया, मग कामाला लागूया. तर चला, दुपारनंतर काही ऑफिसची काम आहे तर कुठे जाता तर येणार नाही आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ एक गावचा डेली व्लॉग आहे. व्हिडिओ इथे थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.